शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मिळणार प्रति हेक्टरी 45,900। आज पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागलाय। इथं पाहायला मिळत आहे बघा, पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांच्या आज खात्यामध्ये मिळणार। अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागलाय। प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी किती पीक विमा रक्कम आता देण्यात येणार आहे आणि देण्यात आलाय, तालुक्यांची रक्कम आणि या ठिकाणी प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शिवराज सिंग चौहान यांनी जसं की या याद्या पाठवलेल्या आहे। आता पहिल्या टप्प्यांमध्ये जसं की नेमकं शेतकऱ्यांना पीक विमा किती वितरण झालं, अजून किती टक्के पीक विमा इथं वाटप होणार आहे आणि आज कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होतोय याची यादी आपण तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। त्यामुळे सर्व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका, कारण की 2024 ची यादी या ठिकाणी, 2023 ची यादी या ठिकाणी आणि 2024 ची यादी म्हणजे मागील 4 ते 5 वर्षामध्ये पीक विमा तुम्ही भरला असेल तर याच्या याद्या, जसं की त्यानंतर 2022 चा सुद्धा आजच इथं पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। 2024 असेल, 23 असेल, 22 असेल किंवा 21 असेल, तर या सर्व जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यानंतर कोणत्या पिकाला किती हेक्टरी किती रुपये तुम्हाला मिळणार आहे ते देखील सांगतो। बघा, तुम्हाला पीक विमा इथं 3 वर्षाचा मिळून जसं की 50,000 रुपये एकत्र तुम्हाला मिळणार आहे प्रति जसं की वर्षाला हेक्टरी मिळून। त्यानंतर ज्वारी पीक तुमचं असेल तर 33,000 रुपये तुम्हाला वार्षिक जसं की वर्षाचं इथं मिळणार आहे। त्यानंतर बाजरी असेल तर तुम्हाला 32,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर जसं की 3 वर्षाचं जसं की तुमचा पीक विमा असेल, भुईमुगाचा तुम्हाला 2023, 22, 24 तर या 3 वर्षाचा तुम्हाला पीक विमा 45,000 रुपये तुमच्या खात्यावरती इथं येण्याचा SMS तुम्हाला येणार आहे। सोयाबीन पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल 2022, 23, 24 तर 3 वर्षाचं जसं की तुम्हाला 55,000 रुपये या ठिकाणी खात्यावरती येणार आहे। बघू शकता, या जसं की मूग पिकाचं 2023, 22 आणि 24 याचं नुकसान झालं असेल तर प्रति हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाचे मिळून एकत्र मिळणार आहे। त्यानंतर बघा, उडीद पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये मिळणार आहे। संपूर्ण सविस्तर पिकांची यादी, जिल्ह्यांची यादी, संपूर्ण माहिती सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, जसं की तूर पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर 47,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे। 2,000 रुपये त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळणार आहे। 22, 23, 24 तर या 3 वर्षाचा जसं की पीक विमा तुमचा मंजूर झाला। कापसाच्या पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर 60,000 रुपये 3 वर्षाची तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यानंतर बघा, जसं की भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं 3 वर्षामध्ये नुकसान झालं आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी आता मधली सर्वात महत्त्वाची आणि बातमी इथं आनंदाची असणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण की 2023 आणि 24 आणि 22 तर या सर्व जसं की वर्षाचे पीक विमा तुम्हाला यंदाच मिळणार आहे। बघा, पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, पीक विमा या ठिकाणी पहिला टप्पा पूर्ण त्या ठिकाणी वाटून झाला आहे। आता एकदा दुसऱ्या टप्प्याची इथं वितरण केलं जाणार आहे। बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचं खातं असेल तर त्या शेतकऱ्यांना काल पीक विम्याचं वाटप झालं। आता या शेतकऱ्यांना जसं की दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तर त्या शेतकऱ्यांचं जसं की दुसऱ्या यादीमध्ये आता नंबर लागणार आहे, यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर बघा, जसं की तुम्हाला इथं 3 वर्षाचे मी सांगितलेलेच आहे, तर संपूर्ण माहिती सांगतो, कारण की इथं सरकारच्या माध्यमातून आताच 5 मिनिटापूर्वी अपडेट आलेली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा होती की 10,000 रुपये तरी 3 वर्षाचे मिळून एकत्र पीक विमा मिळाला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना अगदी 30,000 रुपये, काहींना 35,000 रुपये या ठिकाणी मिळाले आहे। तर बघा, अशा प्रकारे या शेतकऱ्यांना मिळाले आहे। कोणत्या शेतकऱ्यांना 40, 55, 50 इतक्यापर्यंत देखील त्यांना 50,000 रुपयापर्यंत देखील त्यांना जसं की 3 वर्षाचा इथं पीक विमा मिळाला आहे। 2 दिवसांमध्ये जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडण्याचं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या म्हणजेच जसं की उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जसं की जमा होतोय, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट इथं शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना इथं जसं की पीक विम्याची आतुरता वाढलेली होती,
कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ सर्व बँकांना फोन लावून आदेश दिला आहे की पैसे पीक विम्याचे जसं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित इथं तुम्ही जमा करायचे आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमच्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं की पीक विमा 75% सरसकट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. त्या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली. 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्या 16 जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येण्याचा SMS तुम्हाला येणार आहे. तर बघा, हे दुसऱ्या टप्प्यांचं वाटप आता लवकरच इथं सुरू झालं आहे. तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांना आता जसं की या ठिकाणी पीक विमा जमा करतोय, तर बघा यामध्ये शेतकऱ्यांचे त्यांना 20,000, 25,000, 40,000 रुपये अशा प्रकारच्या तुमच्या पिकाचं आता नुकसान झालं असेल तर पहिल्यांदाच इथं इतकाले रुपये देण्याला सुरुवात झाली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, किती पीक विमा तुम्हाला जमा करतो येतोय तुम्हाला सांगत आहे की कोणत्या पिकाला किती रुपये तुम्हाला मिळतोय हे देखील मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय. तर आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट मी सांगतो. तर बघा, प्रत्येक जिल्ह्याचं जसं की महत्त्वाचं इथं असणार आहे पुणे विभाग आहे. तर पुणे विभागातील जेवढे काही जिल्हे आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये इतकाले रुपये दिले जात आहे. आता नाशिक असेल, अहिल्यानगर विभाग असेल, त्या ठिकाणी सोलापूर विभाग असेल आणि त्याचप्रमाणे हा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे. कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये, सांगली, सातारा या ठिकाणी देखील पीक विमा इथं भरपूरशा मात्रेमध्ये मिळाला आहे. तर त्या शेतकऱ्यांना जसं की आता उरलेल्या शेतकऱ्यांना आज पीक विमा एकदाच त्यांच्या बँक खात्यावरती सोडण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी या ठिकाणी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना जसं की बँक खात्यावरती KYC केली असेल तर त्यांना सुद्धा पीक विमा आता लवकरच त्यांच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही त्यांनी काय करायचं, तर बघा तुम्ही आधार कार्डला इथं जसं की तुमचं बँक खातं लिंक करायचं आहे काय ते चेक करायचं आहे. जर लिंक नसेल तर त्वरित तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे. तुमच्या आधार कार्डला बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा, जोडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या विम्याचे पैसे येऊ किंवा कुठलेही पैसे तुमच्या त्या अकाउंटवरती येतील. तर मेसेज तुम्हाला आला नसेल तर लवकरच तुम्हाला मेसेज येऊन जातील. तर पीक विम्याचे आता तुम्ही हप्ता हे लवकरच तुम्हाला जमा होणार आहे. तर अशा प्रकारची पीक विम्या संदर्भातील माहिती आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.